नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. व्यवसायासाठी खरंच किती छान गोष्टी आहेत, पण व्यवसाय सुरू करण्याच्या आधी आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो की आपण कंपनी रन करू शकतो का, चालवू शकतो का, मार्केटिंग काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की व्यवसायाचा बॅकबोन ज्याला आपण म्हणतो ते आहे फायनान्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला लागतात, आणि या गोष्टींचं जर आपल्याला कोणी गायडन्स किंवा मार्गदर्शन केलं तर किती छान ना, आपली कंपनी नक्कीच प्रो होऊ शकते. आज असंच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत त्रिकूट. तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना, त्रिकूट मी म्हणतेय तर आज आपल्याकडे आलेले आहेत. या त्रिकूटामध्ये सामील झालेत शंतनू सर, विश्वेश सर आणि विवेक सर. चला तर मग आपण त्या तिघांनाही भेटूया आणि त्यांच्याकडनं सगळं मार्गदर्शन पण सगळे त्यांचं काय आहे, त्यांनी व्यवसाय कसा सुरू केला, हे सगळं आपण आज ऐकणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मग भेटूया. शंतनू सर नमस्कार. सर नमस्कार. विश्वेश सर नमस्कार. विवेक सर नमस्कार. हे आपले त्रिकूट आहेत जे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते आपण त्यांच्याकडनं त्यांची माहिती घेऊया. शंतनू सर तुमच्याबद्दल जरा. नमस्कार, धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आमच्याबरोबर इथे गुज करताय. माझं नाव शंतनू कोलटकर आणि बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग चं ट्रेनिंग घेतल्यानंतर मी जवळपास 5-6 कंपन्यांमध्ये माझे जॉब्स केले. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये मी कामं केली. मटेरियल्स आहे, परचेस आहे, क्वालिटी अश्युरन्स, प्रोडक्शन, प्रोजेक्ट, सर्व्हिस, म्हणजे अकाउंट्स आणि सेल्स हे सोडून सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जवळपास मी काम केलं. तर 30 वर्षाचा अनुभव आहे माझ्या गाठीशी आणि आता आलो इथे. विश्वेश सर नमस्कार मॅडम. मी विश्वेश पाटील. या क्षेत्रात गेली 12 वर्ष काम करतोय. तर वेगवेगळ्या कंपन्यांचा अनुभव आणि 2017 पासून स्वयंचलित व्यवसायात मी आलो आणि वेगवेगळे अनुभव घेऊन एक फायनान्शियल आस्पेक्टनी आपण एखाद्या व्यवसायाकडे कसं बघू शकतो आणि त्याची ग्रोथ आपण कशी देऊ शकतो यासाठी आम्ही काम करतोय. त्याच्या आधी तुम्ही जॉब वगैरे काही करत? हो, मी 2014 मध्ये माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी एका स्टार्टअप सोबत होतो. तिथे आम्ही फॉरेक्स रिस्क मॅनेजमेंट ॲडवायझरीच्या सर्व्हिसेस द्यायचो. त्यातूनच मी या क्षेत्रात आलो की एखाद्या कंपनीसाठी त्यांचं ग्रोथ ही खूप इम्पॉर्टंट असते आणि त्याच्यासाठी लागणारा फायनान्स ही बॉटम लाईन असते. तर त्याचीच सांगड घालत कुठेतरी डोक्यात आलं की आपण आता इंडस्ट्रीजना पण सर्व्हिस द्यावी आणि कामात पुढे जावं. खूपच छान. विवेक सर नमस्कार, मी विवेक मोहरी. मी कॉमर्स बॅकग्राऊंड आहे माझं, पण मी मार्केटिंगचा माझा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. स्वतःचा व्यवसाय पण केला आहे आणि रिटायरमेंट नंतर आता मी या व्यवसायात आम्ही आलो आहोत तिकडून की मार्केटिंगसाठी काय लोकांना अडचणी येतात आणि कसे ते सोडवू शकतील या विषयासाठी त्यांना सल्ला देण्याकरता आम्ही आमचे तिघं मिळून सुरुवात करत आहोत. शंतनू सर मला सांगा की का वाटलं एवढे छान जॉब्स आणि तुम्ही सगळ्या फील्डमध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करताना तो एक एक्सपिरियन्स होता, पण एवढी छान जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय करावा का वाटलं? तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी 48व्या वर्षी जॉब सोडला. ज्या वर्षी लोक सेटल होतात, ज्या एज पिरियडमध्ये लोकांना वाटतं की आता सेटल व्हायला पाहिजे आणि आता नोकरी झालेली आहे, छान झालेली आहे, रेग्युलरायझेशन झालेलं आहे, तर मला असं वाटतं की तो कम्फर्ट झोन असतो. म्हणजे मी भलामण करणार नाही की कम्फर्ट झोनमधनं बाहेर येण्यासाठी वगैरे असं काही झालेलं नाहीये, पण मला असं जाणवलं की माझं जे काही स्किल मी जे काही डेव्हलप केलेलं आहे त्याचा कुठेतरी उपयोग होत नाहीये. कारण आपण एका साच्यामध्ये अडकलेलो असतो, त्यामुळे कुठेतरी उपयोग होत नाहीये. तर काय करता येईल. मग खूप माझे मित्र जे आहेत, जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत,
त्यांच्याशी बोलून मग माझ्या असं लक्षात आलं की ते म्हटलं की तू इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी म्हणजे प्रोसेस कन्सल्टन्सी का नाही चालू करू. मग त्याच्यामध्ये सुद्धा माझं 1 वर्ष गेलं विचार करण्यामध्ये. मग मी असं विचार केला की आता दिस इज द राईट टाइम. कारण ज्या वेळेला तुम्ही मनापासून ठरवता की हे करायचंय दॅट इज द राईट टाइम. मग त्यावेळेला मी ठरवलं की नाही, मग मी फेब्रुवारी 2024 मध्ये मी माझी ही कन्सल्टन्सी चालू केली. विश्वेश सर, तुम्हाला काय वाटतं, तुमचाही एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो सोडून व्यवसाय तर ठीक आहे, पण हे त्रिकूट आलं कसं एकत्र? जसं मी म्हटलं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशनचं मी ज्यावेळेस फायनान्शियल मार्केट्समध्ये केलं तर त्यावेळेस माझे 3 सब्जेक्ट होते. पहिलं होतं फायनान्शियल मार्केट्स, दुसरं होतं कॉर्पोरेट फायनान्स आणि तिसरं होतं ट्रेझरी. तर या सगळ्याच्यात काम करत असताना एक लक्षात आलं की एक झालं पुस्तकी ज्ञान आणि दुसरं आहे की जे एक्झॅक्टली प्रॅक्टिकली तुम्हाला त्याचं इम्प्लिकेशन करावं लागतं, त्याची गरज ही मार्केटला खूप जास्त आहे. काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स हँडल केले. कोणी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतं, कोणी सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये होतं. तर हे करत असताना कुठेतरी जाणवलं की जर का आपण एका अशा व्यासपीठावरच आलो आणि तिथून जर का आपण एक नवीन कंपनी फॉर्म करून जर का सर्व्हिसेस दिल्या, आणि आता जसं आपण बघितलं की शंतनू सरांचा अनुभव हा प्रोडक्शन आणि टेक्निकल साईडला जास्त आहे, माझा फायनान्सला आहे आणि विवेक सरांचा मार्केटिंग आहे. तर जर का आपण हे तिघं एकत्र येऊन जर का आपण नवीन एक चांगलं सोल्युशन इंडस्ट्रीला देऊ शकलो तर मोठ्यात मोठे प्रॉब्लेमही आपण सॉल्व्ह करू शकतो. आज साधारणपणे लोकांना व्यवसाय सुरू करताना एक चांगली संधी असते. त्यांना वाटतं की आपण एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे, तिथला अनुभव घेऊन आता आपण मार्केटमध्ये येऊन आपण आपल्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स देऊ शकतो. पण एक 3 ते 5 वर्षांनंतर जाणवतं की आता ही ग्रोथ स्टॅग्नन्सीला आलेली आहे. तर अशाच कंपन्यांकडे आमचा जास्त फोकस आहे की त्यांना आपण नक्की कसं इथून भरारी देऊ शकतो आणि त्यांची फायनान्शियल आणि टेक्निकल ग्रोथ देऊ शकतो, त्यासाठीच हे सगळे सोपस्कार. अच्छा, म्हणून हे त्रिकूट एकत्र आलेलं आहे. आणि मार्केटिंग तर हवंच आहे, म्हणजे यांनी जरी केलं तरी मार्केटिंग हा पण आपण महत्वाचा आहे की जे डिपार्टमेंट तुम्ही सांभाळताय किंवा हँडल करताय. शंतनू सर, मला एक सांगा, कन्सल्टन्सी आजकालच्या आपण ऐकतो की आम्ही ह्याची कन्सल्टन्सी घेतली, मार्केटिंगची घेतली, फायनान्सची घेतली, टेक्निकल घेतली. खरंच ती एवढी गरजेची आहे? काय वाटतं तुम्हाला? कन्सल्टन्सी अजिबात गरजेची नाही. गरजेची नाही म्हणजे मी कन्सल्टंट असून मी हे करतोय. कन्सल्टन्सी गरजेची का नाहीये? कारण तुम्ही जर का म्हणजे जर कंपनीच्या ओनरने किंवा कंपनीच्या प्रोमोटरने असं ठरवलं की जे इंटरनॅशनल नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे मला कंपनी चालवायची आहे असं जर ठरवलं विथ इन लेटर अँड स्पिरिट, कन्सल्टंटची आवश्यकता लागत नाही. कन्सल्टंटची आवश्यकता तुम्हाला कधी लागते? कारण कुणीही एखादा टेक्नोक्रॅट आहे, म्हणजे टेक्निकली साऊंड माणूस आहे पण त्याला थोडंसं कमर्शियली थोडा वीक आहे, समजा कॉमर्स अॅक्युमेंट नाहीये, तर त्याने कमर्शियल कन्सल्टन्सी घ्यायला पाहिजे. किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे त्या एरियामध्ये एक्सपर्टीज, मालकाला प्रत्येक गोष्टीत एक्सपर्टीज असेल पाहिजे अशी आवश्यकता नाही. आणि असं म्हणजे गरजेचं पण नाही आणि होणार पण नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला कन्सल्टन्सी घ्यायला गरज आहे. पण खूप वेळा असं होतं की नक्की कुठली कन्सल्टन्सी घ्यायला पाहिजे हे देखील ओनर्सना थोडस सांगण्याची गरज असते. त्याच्यामुळे मी ISO 9000 इम्प्लिमेंटेशन करतो, तर मला एक कंपनी अप्रोच झाली, त्यांनी मला सांगितलं आमची ही कंपनी, तुम्ही सांगा आम्हाला ISO घ्यायला पाहिजे. म्हणजे मुळीच नको. तुम्हाला कंपल्शन कोणी केलंय? समजा तुम्हाला तुमच्या कस्टमरने सांगितलंय की आम्हाला ISO सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्ही घ्या, अदरवाईज तुमची प्रोसेस इज फाईन. तुमचे कस्टमर कंप्लेंट्स नाही आहेत, तुमचे ग्रोथ आहे, फायनान्शियल ग्रोथ आहे, कंपनी चांगली चाललेली आहे, काय प्रॉब्लेम आहे? गरज नाहीये तुम्हाला, अनलेस यू वॉन्ट टू ग्रो फर्दर आणि अजून काहीतरी ॲक्वायर. सो कन्सल्टन्सी इज एसेन्शियल वेन इट इज एसेन्शियल. करेक्ट, व्हेरी नाईस. विश्वेश सर, मला सांगा, फायनान्स बॅकबोन आहे व्यवसायाचा, बरोबर. तर ह्याची कन्सल्टन्सी जी आहे ही स्टार्टअप पासून, म्हणजे आजकाल बघतो आपण स्टार्टअप केलंय, मी ह्याचा स्टार्टअप आहे, तर तेव्हापासून देणं गरजेचं आहे. काय आहे ना, कन्सल्टन्सी मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस आम्हाला काम करावं लागतं
हा. तर आमचा हा मेजर रोल हा असतो की आम्हाला त्या ओनरच्या माइंडसेट मध्ये जाऊन विचार करावा लागतो. कुठलंही विधान करताना याला एक रिसर्चची खूप गरज आहे. तर त्यामुळे रिसर्च करून एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस करता आणि समजा मी बिझनेस ओनर आहे तर मला पुढे जर का माझं आयुष्य या व्यवसायावरच पुढे न्यायचं आहे तर कमीत कमी मला 2 ते 3 वर्षांचा रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. हा रिसर्च जर का केला तर आजकालचे जे स्टार्टअप्स आहेत तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. आम्ही गमतीत खूपदा म्हणतो की मला झेरॉक्स कॉपी काढता येते म्हणून मी कॉपियरचा बिझनेस सुरू करावा का, तर असं मुळीच नसतं. पण जर का एखादा आपला क्लायंट किंवा कस्टमरला मी व्हॅल्यू कशी प्रोड्यूस करून देऊ शकतो, मी कुठला तरी समाजातला किंवा मार्केटमधला एखादा मोठा प्रॉब्लेम जर का सॉल्व्ह करू शकत असेल तर नक्कीच त्यांनी एक रिसर्च करून कन्सल्टेशनच्या माध्यमातून एक व्यवसाय सुरू करणं खूप गरजेचं आहे. तर याला कन्क्लूड करताना एवढंच सांगेल की अर्लियर द बेटर. द मोर अर्ली यू टेक द कन्सल्टेशन बेटर इट इज फॉर युअर बिझनेस. एक ऍड करायचं त्याच्यामध्ये की सुरुवातीपासून समजा आता आपण कसं इट इज लाईक डॉक्टर. करेक्ट. आपण असा विचार करत नाही ना की आता मला बरं म्हणजे एका विशिष्ट समजा मूल जन्माला आल्यानंतर त्याचे बूस्टर डोसेस असतात 1 वर्षभर 12-18 वर्षापर्यंत ते असतात. ते एक शेड्यूल असतं. ते का असतं? कारण आपल्याला ज्ञान आलेलं आहे की हे गरजेचं आहे. तो दॅट प्रायमरी कन्सल्टेशन इज दॅट. आणि नंतर जे आपण करतो जे 50-60 वर्षानंतर जे आपण काही होत नसताना आपण हेल्थ चेकअप करतो दॅट इज प्रिकॉशनरी. सो कन्सल्टेशन इज मी जसं सांगितलं एसेन्शियल व्हेन इट इज एसेन्शियल. सुरुवातीच्या काळामध्ये हे का एसेन्शियल आहे कारण तुम्हाला जसं यांनी सांगितलं की झेरॉक्स मला कॉपी करता येते म्हणून मी हे तसं नाहीये. आज जो किराणा माल दुकानदार आहे त्याला बिझनेस अॅक्युमेंट जास्त आहे कुठल्या एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपेक्षा. तुम्ही जाऊन बघा त्याला बॉटम लाईन टॉप लाईन त्याला माहिती आहे तो मॅनेज असतो. सो कुठलाही बिझनेस हा किराणा मालाचं दुकान चालवण्यासारखा चालवायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सर मला सांगा की तुम्ही जेव्हा ही कन्सल्टन्सी करताय तर हे कुठल्या कंपन्यांसाठी करताय, म्हणजे नॅनो, मीडियम की काय, तुमचे क्रायटेरिया काय आहेत? आमचा मेजर क्रायटेरिया असा आहे की नॅनो जसं तुम्ही म्हणालात, स्मॉल, मायक्रो आणि मीडियम या कंपन्यांना आम्ही सर्व्हिसेस देतो आणि ते आमच्याकडनं चांगली कन्सल्टन्सी घेऊ शकतो. आता हे का बरं? कारण या अशा कंपन्या असतात की यांना सुरुवातीला भांडवल हे कमी लागतं पण 1-2 वर्षांनंतर त्यांना सोबतीला कोणी नाहीये. तर कस्टमर रिटेन्शन हा पहिला भाग येतो. फायनान्सेस कुठून प्रोक्युअर करायचे हा भाग येतो. ठीक आहे, फायनान्स प्रोक्युअर झाला पण तो डिप्लॉय कसा करायचा, एम्प्लॉयमेंट एंगेजमेंट काय आहे. आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात ही आहे की जो फाउंडर आहे किंवा जो प्रमोटर आहे त्याचं विजन आणि मिशन हे त्यांच्या एम्प्लॉईज पर्यंत डाउनलोड करणं आणि ते रिअलाइन करून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याची जर का व्यवस्थित सांगड झाली तर तुम्ही चांगली ग्रोथ घेऊ शकता. वर्सेस जर का आपण अगदी लार्ज स्केल कंपनीजची गोष्ट केली तर त्या ऑलरेडी ऑटो पायलटवर आहेत. पण नॅनो, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम कंपन्यांना या अशा कन्सल्टन्सीची गरज आहे की जिथे यू कॅन हॅव अ पर्सन हु इज ऑलवेज डिप्लॉइड समवेअर, ही इज हॅव्हिंग सम एक्सपिरियन्स आणि यू आर गेटिंग द इन्फॉर्म्ड नॉलेज. सेकंड इज इट विल हेल्प यू टू टेक डिसिजन्स. आमचं हे म्हणणं आहे की एक डिसिजन घेण्यासाठी अशा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची गरज आहे. बरोबर आहे. आता हे जे तुम्ही कन्सल्टन्सी किंवा एखादी कंपनी घेता तर त्यावेळेला काय क्रायटेरिया तुम्ही बघता? विवेक सर, तुम्ही पण मार्केटिंगमध्ये हे करताय कन्सल्टन्सी, तर कुठले क्रायटेरिया तुम्ही लावता तिथे की काय बघता? मार्केटिंग करताना नुसतं मार्केटिंग म्हटल्यानंतर की मला येतंय मार्केटिंग, मी प्रॉडक्ट तयार केलं आणि ते मार्केटमध्ये विकलंच जाईल असं नाहीये. त्या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला किती माहिती आहे, तुम्हाला त्याचा युनिक सेलिंग पॉइंट काय आहे, ते प्रॉडक्ट वेगळं काय आहे इतरांपेक्षा, कॉम्पिटिशन किती आहे मार्केटमध्ये आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये मी माझ्या प्रॉडक्ट बद्दल काय वेगळं सांगून ह्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करतोय. हा सगळा क्रायटेरिया लावल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊन मार्केटिंग करू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मागे क्राऊन कंपनीने आम्ही क्रोमा एसी वापरतो टीव्हीला असं त्यांनी जाहिरात सुरू केली होती. पण क्रोमा एसी सगळेच टीव्ही वापरत होते त्या काळामध्ये. पण आम्ही क्रोमा एसी वापरतो असं म्हणून त्यांनी त्यांचा सेल तेव्हा वाढवला आणि
क्राऊन टीव्हीचा सेल एकेकाळी खूप मोठा होता. बरोबर. असे काय तुमच्या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला किती डीप नॉलेज आहे आणि काय कुठलं एखादं हे घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकताय की माझा इतरांपेक्षा माझं प्रॉडक्ट कसं वेगळं आहे हे मी सांगू शकेल. हा क्रायटेरिया जर तुम्ही लावला तर निश्चितच मार्केटिंग करता त्याचा उपयोग होईल. शंतनू सर, समजा तुम्हाला एखादी कंपनी अप्रोच झाली, कन्सल्टन्सी किंवा कळाली आहे, तुम्ही स्वतः सर्च करता की कंपनी स्वतःहून तुम्हाला अप्रोच करते? दोन्ही प्रकारे होतं. आमच्या सोशल मीडिया प्रेझेन्स आणि याच्यामुळे कंपन्यांना माहिती आहे. आम्ही आता बऱ्याचशा मीटिंगमध्ये जातो, आम्ही ओपन टॉक्स करतो, आम्ही काही सेमिनार्स अटेंड केलेत, काही सेमिनार आम्ही अरेंज केले, तर कंपन्यांना रीच आमचा झालेला आहे. काही कंपन्या रेफरन्सेसनी येतात की तुम्ही असं असं करताय, आम्हाला कळलंय. सो बोथ वेज इट हॅपन्स. म्हणजे वी डोंट डू आवर ओन मार्केटिंग एज सच. आम्ही आमचं असं मार्केटिंग आम्ही केलेलं नाही, आम्ही असं चालू केलेलं नाही. आता तुमची तिघांची मिळून जी कंपनी तुम्ही स्थापन केलेली आहे, प्रोस्पिक्स, नाव तर खूप सुंदर आहे, काय सांगाल? तर याचं ओरिजिनेशन असं आहे. आणि का झालं प्रोस्पिक्स, काय आहे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच. सांगा. तर आता याचं ओरिजिनेशन कसं झालं की शंतनू सरांचा दांडगा अनुभव आणि त्यांनी सुरू केलेली त्यांची जर्नी, तर त्यांच्या कंपनीचं नाव आहे द स्पीक्स कन्सल्टन्सी. आणि माझी जी संस्था आहे त्याचं ब्रँड नेम आहे प्रोस्पिरा. तर आम्ही ज्यावेळेस काही महिन्यांपूर्वी भेटलो आणि आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या, तर तिथे कुठेतरी हे लक्षात आलं की जर का यांचा अनुभव टेक्निकल साईडचा, विवेक सरांचा अनुभव मार्केटिंग साईडचा आणि माझा अनुभव फायनान्स कडचा आणि दॅट टू इनटू फायनान्शियल सेल्स, तर आम्ही हा विचार केला की का नाही एक प्रोस्पिक्स नावाने एखादी कंपनी सुरू करू की जिथे या तिन्ही डिपार्टमेंटची काळजी घेतला जाईल आणि आम्हा तिघांचा अनुभव मिळून एक कलेक्टिव्ह अनुभव मोर दॅन 50 इयर्सचा आपण लोकांना द्यावा. हे सगळं दृष्टिकोनात घेऊन आम्ही प्रोस्पिक्स निर्माण केलं. तर एखादी व्यक्ती ज्यावेळेस येते, आता तुमच्या आधीच्या प्रश्नाला थोडंसं विवेक सरांच्या पुढे जाऊन एक उत्तर देतो. त्यांच्याच प्रश्नाचं पुढचं उत्तर म्हणजे की सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग आस्पेक्ट असेल, टेक्निकल आस्पेक्ट असेल किंवा फायनान्शियल आस्पेक्ट असेल, मी जो व्यवसाय करतोय तो एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, हे खूप महत्वाचं आहे. अशा लोकांना ज्यांना वाटतंय की मी आता स्टॅग्नन्सीला आलोय, का हे होत नाहीये, तर कुठेतरी त्यांनी व्हॅल्यू डिराईव्ह करणं खूप गरजेचं आहे आणि तिथे आम्ही प्रोस्पिक्स काम करतो. तर आम्ही आयडेंटिफाय करतो की तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट हे आता मार्केटेबल आहे का, त्याला टोटल ऍड्रेसेबल मार्केट किती आहे, त्याची फायनान्शियल व्हायबिलिटी, टेक्निकल व्हायबिलिटी साऊंड आहे की नाही, आणि चौथं म्हणजे तुमचं कमर्शियल ॲक्युमेंट कसं आहे. हे सगळं बघून प्रोस्पेक्ट्स मध्ये आम्ही ठरवतो की तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे की तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट्स करण्याची गरज आहे, आणि इम्प्रुव्हमेंट्स करायचे असेल तर आमची कन्सल्टन्सी हवी आहे की वन टाइम ट्रेनिंग इज ऑल्सो सफिशियंट फॉर यू. अशा प्रकारे आम्ही अकोमोडेटाइज करतो आणि प्रोस्पेक्ट्सला पुढे नेतो. आता प्रोस्पेक्ट्स हे जे आहे तर ते कसं काम करतं? प्रोस्पेक्ट्स कसं काम करतं म्हणजे कसं कंपनीला एका असिस्ट कसं करतात तुम्ही? हा, आता त्यांनी सांगितलं अर्ध त्याच्यामध्ये उत्तर आलं त्यामध्ये की आम्ही कंपनीची हेल्थ चेक करतो, आम्ही कंपनीची प्रोसेस हेल्थ चेक करतो, आम्ही कंपनीची फायनान्शियल हेल्थ चेक करतो. तर सेट ऑफ क्वेश्चन्स आमचा तो इंटिग्रल पार्ट आहे. आमचा क्वेश्चनर आम्ही जो रिसर्च करून बनवलेला आहे तो दॅट टूल वी यूज अँड त्याच्यामुळे नंतर आम्ही मग कंपन्यांना अप्रोच झाल्यानंतर मग आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो, रेग्युलर इंटरव्ह्यूज, की टॉप मॅनेजमेंट असेल किंवा वर्किंग जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे हेड्स असतील त्यांच्याशी आम्ही बोलतो की त्यांना, आणि नॉट ओनली म्हणजे मला आवडेल तुम्हाला हे सांगायला, नॉट ओनली टेक्निकल फायनान्शियल मार्केटिंगशी रिलेटेड नाही, पण आम्ही त्यांच्या बिहेवियरल पॅटर्न बद्दल देखील आम्ही त्यांना सोल्युशन देतो की एखाद्या उच्च पदस्थाचं बिहेवियरल पॅटर्न बरोबर नाहीये. सो खालची लोक चांगलं काम करतात पण तो व्यक्ती जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर मग खालची लोक नीट काम करणार नाही. सो आम्ही ते देखील त्यांना आम्ही देतो. मग म्हणजे स्टेप्स आर लाईक दिस की एक क्वेश्चनर, देन क्वेश्चनर नंतर वी गिव्ह देम अ हेल्थ रिपोर्ट, इंटरव्ह्यू वी गिव्ह देम अ हेल्थ रिपोर्ट, आणि मग हेल्थ रिपोर्ट वरनं हेल्थ रिपोर्ट इज लाईक अ पॅथॉलॉजिकल रिपोर्ट की त्याच्यातनं त्यांना पण कळतं काय चुकलंय.
मग जर त्यांना असं वाटलं की फर्दर कन्सल्टन्सी कोर्स करेक्शनसाठी घ्यायची असेल तर दे कॅन टेक ऑर दे कॅन कंटिन्यू विथ दॅट. त्याच्यातनं त्यांना काही कळलं, त्याच्यातनं त्यांनी काही हे केलं. जसं आपण ब्लड रिपोर्ट घेतो आणि अचानक आपल्या लक्षात येतं की ग्लुकोज थोडीशी वाढलेली आहे, ब्लड ग्लुकोज. मग आपण आपोआप डॉक्टरकडे न जाता काही लोक असतात असे की डॉक्टरकडे न जाता ते सेल्फ डॉक्टर, युट्यूब डॉक्टर्स खूप आहेत करणार. ते सेल्फ डॉक्टर करून ते काहीतरी औषधं घेतात किंवा घेत नाहीत, शुगर बंद करून टाकतात हाफहॅझर्डली. सो अशी लोक पण आहेत, वी हॅव कम अक्रॉस. पण दिस इज हाऊ द प्रोसेस. मग त्याच्यामध्ये देखील आमचं 3 महिने, 6 महिने, वर्ष आणि 5 वर्ष असं आमचं एक आम्ही पॅकेजेस दिलेले आहेत की ज्याच्यातनं 360 डिग्री मध्ये टर्न अराउंड आम्ही देऊ शकतो. हे सोल्युशन आम्ही देतो. विशेष सर आणि विवेक सर, मला तुम्हाला दोघांनाही विचारायचंय की जेव्हा तुम्ही कन्सल्टन्सी करता तेव्हा आधी कंपनीचा ब्रीदिंग टाइम चेक करता? नक्कीच आम्ही कंपनीचा ब्रीदिंग टाइम चेक करतो. आणि जसं सर म्हणाले तसं आम्ही कुठलीही कंपनी घेताना, आता तुम्हाला जर का आम्ही विचारलं, एखादी कंपनी आम्हाला अप्रोच होते त्यावेळेस मॅनेजमेंट आम्हाला सांगतो माझं बोट खूप दुखतंय. मग आम्ही त्यांना विचारतो की बोट दुखतंय तर आम्हाला दाखवा नक्की कसं, इथे दुखतंय, इथे दुखतंय की इथे दुखतंय, बरोबर. तर त्यांनाही लक्षात येतं बोट नाही दुखत आहे, जिथे ते लावतायत तो हात दुखतोय. तर पहिले तर आम्ही तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो. तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की हे नक्की व्यवस्थित कोर्सवर आहेत का. तर त्यामुळे यांचा जो ब्रीदिंग टाइम जो तुमचा विचारण्याचा मुद्दा आहे तो खूप गरजेचा आहे की नक्की ते. सो त्याला आम्ही एक उत्तर देऊ की इट इज अ नीड अनालिसिस. ते कुठल्या नीड अनालिसिसच्या फेजमध्ये आणि तिथून मग पुढे आम्ही ती असाइनमेंट कॅरी फॉरवर्ड करतो. विवेक सर तुम्ही काय सांगा? अनालिसिस म्हणजे आम्ही पहिल्यांदा जाऊन मॅनेजमेंट जेव्हा बोलतो तेव्हा टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि HR हेड किंवा यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना जे काही आम्ही प्रश्न दिलेले आहेत किंवा काय त्याचं विचारल्यावर त्याचं आम्ही अनालिसिस करून मग आम्ही ठरवतो की यांना कुठला, यांचा ब्रीदिंग पिरियड कसा असेल आणि कुठपर्यंत असेल आणि मग त्यांना काय सांगायचं आहे याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी पुढे अवलंबून आहेत. शंतनू सर मला सांगा की आता हे जे टेक्निकल आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणलात की उच्च पदस्थांचं पण ट्रेनिंग किंवा त्यांना द्यायची गरज आहे, तसं काही वेळेला एम्प्लॉईला पण द्यावी ट्रेनिंग असं वाटतं तुम्हाला? होऊ शकतं अशी सिच्युएशन? हो, अशी सिच्युएशन असते ना. ट्रेनिंग एम्प्लॉई ट्रेनिंग तर इम्पॅरेटिव्ह आहे, पण कुठलं ट्रेनिंग द्यायचं हे कधी कधी समजत नाही की मला कुठलं ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. तर ते प्रोसेसेस मधनं आपल्याला कळतं. प्रोसेस अनालिसिस केला की म्हणजे एखाद्या ठिकाणी आपलं समजा रिजेक्शन जास्त होत आहे, समजा एखादी वेल्डिंग कंपनी आहे, काही पार्ट्स बनवते, त्याचं रिजेक्शन जास्त होत आहे. तर रिजेक्शन का होत आहे, तर एक तर प्रोसेसमध्ये इश्यू आहे किंवा माणसात इश्यू आहे किंवा मशीनमध्ये इश्यू आहे. तर एक्झामिन केल्यानंतर असं लक्षात येतं की प्रोसेसमध्ये इश्यू नाहीये, मशीनमध्ये इश्यू नाहीये, त्या माणसात इश्यू आहे. स्किल कमी पडतो. तो स्किल एनहान्समेंट ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. तो असे वेरियस ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात ना, करता येतात आणि करू शकतो आपण. पण मग हे ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही अरेंज करून देता की कसं करता? आम्ही अरेंज करतो. आमच्याकडे 38+ ट्रेनिंग प्रोग्राम आमचे डिझाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम, ज्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल पण आहेत, हार्ड स्किल पण आहेत. वेल्डर ट्रेनिंग प्रोग्राम आहेत, वेल्डर क्वालिफिकेशन्स आहेत, नंतर ईमेल एटिकेट पासून ते बिहेवियरल पॅटर्न पर्यंत सगळे ट्रेनिंग प्रोग्राम. निगोशिएशन स्किल्स आहेत, निगोशिएशन स्किलचं पण एक सेमिनार आहे मध्ये. सो हे ट्रेनिंग प्रोग्राम्स आमचे डिझाईन आहेत. आणि काही ट्रेनिंग प्रोग्राम जे माइंडशी रिलेटेड त्याला तुम्हाला एक्सपर्ट्स लागतात, मग ते आम्ही बाहेरनं हायर करून आमच्या ह्याच्यातनं आम्ही ते करतो. म्हणजे एम्प्लॉय ट्रेनिंग पण तुम्ही अरेंज करू शकता त्या कंपनीला? इनबाउंड आउटबाउंड दोन्ही. अरे वा, खूप छान. आणि हे करत असताना की प्रत्येक लेवलच्या मॅनेजमेंट सोबत, सो इट कॅन बी टॉप मॅनेजमेंट, इट कॅन बी मिडल मॅनेजमेंट और इट कॅन बी लोअर मॅनेजमेंट. येस, आणि ते फारच गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही एम्प्लॉईला हे देता, ट्रेनिंग देता, तर असं काही कंपनी म्हणते का की नाही आता ट्रेनिंग म्हणजे इंडियातच हवंय किंवा बाहेर पण आम्ही पाठवायला तयार आहोत, असं कधी झालंय? तुम्ही पाठवले? नाही, बाहेर आम्ही कधी पाठवलेलं नाहीये, पण ते कन्स्ट्रेन्स असतात. म्हणजे पाठवायला रेडी असतात ते कन्स्ट्रेन्स असतात. ते नाही म्हणजे ते कन्स्ट्रेंट असतातच की कंपन्यांचं काहीतरी त्यांचं स्वतःचं एक से असतो. कारण
खूप वेळा असं होतं ना की डॉक्टरला देखील आपण सगळं समर्पण करून टाकत नाही, मग आपलं पण काहीतरी ठेवतो. तसं कंपन्यांना पण असतं, त्यांचा से काहीतरी असतो. आणि ऑफकोर्स इट इज इट इज अ टीम वर्क, इट इज अ गिव्ह अँड टेक. कारण त्यांना काय हवं आहे हे आम्ही द्यायला पाहिजे, आम्हाला काय द्यायचं हे आम्ही देऊन चालणार नाही. सो इट इज अ गिव्ह अँड टेक, वी डू दॅट. वी आर क्वाईट फ्लेक्सिबल इन दॅट. पुढे याच्यात मी म्हणून की कन्स्ट्रेंट म्हणजे काही लोकांना तर कन्स्ट्रेंट आहे की आमचे ट्रेनिंग आम्ही जे डेव्हलप केलेले आहे तेच आम्ही देणार. तुम्ही बाहेरचं सजेस्ट करणार असाल तर फक्त सजेशन द्या, देन वी विल डिसाइड की बाहेरचं ट्रेनिंग घ्यायचं आहे का आमच्या कंपनीतले आम्ही डेव्हलप केलेले ट्रेनिंग आहे त्याच्या थ्रू सगळ्यांना एम्प्लॉयला जाऊ द्यायचं. याच्यानंतर आपण फक्त आम्ही त्यांना सांगतो की याची गरज आहे. पुढचा निर्णय तो कंपनीचा आहे की बाहेरच्या ट्रेनिंगला किंवा इंटरनॅशनल ट्रेनिंगला पाठवायचं आहे किंवा नाही, किंवा ते ट्रेनिंग घ्यायचे किंवा नाही घ्यायचे. सर, टेक्निकल हेल्थ मध्ये SOP म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आता हे कशातनं आलं तर हे चेकलिस्ट मधनं आलं. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हा ऍक्च्युली एव्हिएशन मध्ये आणि ऑटोमोबाईल मध्ये जास्त वापरला जातो, कारण त्याचं डायरेक्ट रिलेशन इज विथ लाईफ. सो जर तुम्ही एव्हिएशन सेक्टरमध्ये बघितलं तर देर आर व्हेरियस चेकलिस्ट अँड देर आर व्हेरियस स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स इन व्हेरियस सिच्युएशन्स. की अशी सिच्युएशन आली तर कुठली चेकलिस्ट वापरायची, अशी सिच्युएशन आली तर कुठली चेकलिस्ट वापरायची. नॉर्मल कोर्समध्ये एक जे तुम्ही इंजिनिअरिंग कंपनी असेल, समजा एखादी बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, तर त्यांचे जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सला एक प्रोसिजर असते की कुठला पार्ट कधी लावायचा आणि कुठला पार्ट कधी वेल्डिंग करायचा, तो मोर ऑर लेस ड्रॉइंग मध्ये दिलेला असतो. आणि SOP करून तो थोडा रिफाईन करता येतो, थोडा इझी करता येतो. पण मोस्ट ऑफ द टाइम इट इज अ स्किल बेस्ड जॉब. त्यामुळे SOP बघून होईल असं नाही, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी SOP चालेल असं नाही. SOP चालतोच असं नाही, काही ठिकाणी चालतो, काही ठिकाणी जे जसं करताय तसं जरी लिहून ठेवलं तरी सुद्धा कुठेतरी तो ट्विकिंग लागतं त्याला. कारण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये नाही लागत तसं, कारण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एका विशिष्ट पद्धतीनेच काम होतं. पण एक जनरल फॅब्रिकेशन किंवा जनरल इंडस्ट्री आपण जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणतो, हेवी मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, त्याच्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात. आम्ही त्या डेव्हलप पण करून देतो आणि आम्ही रिफाईन पण करून देतो. आणि काही ठिकाणी SOP मौखिक असतं, हे असं असं करायचं ट्रेडिशनल वेनी असं असतं. विशेषतः जसं आता शंतनू सरांनी सांगितलं की काही कंपन्या सिक्रेसी ठेवतात डॉक्टरांसाठी. तुमच्या फायनान्शियल ह्याच्यात असं काही घडलंय कधी की कंपनीनी नाही थोडंसं फायनान्सचं ते थोडंसं दाबून ठेवलंय किंवा सांगितलं नाहीये? ऍक्च्युली काय होतं ना की हे 100% होतं आणि तिथेच आमचा रोल खरं तर असतो. त्यामुळे फायनान्स मध्ये सगळ्यात मोठी गंमत काय आहे ना की फायनान्स इज अबाउट नंबर्स, आणि नंबर्स कधीच खोटं बोलत नाही. तर त्यामुळे ज्यावेळेस आम्ही डायग्नोसिस सुरू करतो तर ही गोष्ट कुठे ना कुठे पकडल्या जाते, कारण इथे तुमची स्टोरी चालत नाही. एव्हरीथिंग इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन टू नंबर्स. आम्ही नेहमी हे बघत असतो की फायनान्शियल रिपोर्ट ज्यावेळेस आम्ही बघतो तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असू दे, बॅलन्स शीट असू दे, याच्यात सगळ्या ऍडजस्टेबल अमाउंट्स पण असतात. बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट पण केलेल्या असतात, त्या रिफ्लेक्ट होतात दोन्हीकडे. पण कॅश फ्लो नावाचा जो प्रकार असतो तो सगळ्यात जास्त खरं बोलणारा असतो. तर त्यामुळे ज्यावेळेस आम्ही हे सगळं स्टडी करतो त्यावेळेस कुठे ना कुठे लक्षात येतं की काही गोष्टी लपवल्या गेल्यात, पण हे त्या ऑर्गनायझेशन साठीच नेहमी चांगलं आहे की ते आमच्या सोबत सगळ्यात जास्त डेटा शेअर करते, कारण तर आम्हाला योग्य ते डायग्नोसिस करून त्यांना योग्य ते उपचार देता येतील. आणि कसं आहे ना की कुठलाही कन्सल्टंट हा मदतीलाच आलेला असतो. त्यामुळे कन्सल्टंट इज नेव्हर अ पर्सन हु इज गोइंग टू जज यू. आमची रिक्वायरमेंट काय आहे की आता एक बघा, प्रोस्पेक्ट जर का मार्केटमध्ये नाहीये किंवा आज आम्ही सर्व्हिसेस देत नाही आहोत तरी लोकांचा व्यवसाय चालूच आहे. पण प्रोस्पेक्ट आल्यानंतर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, तुमच्या प्रोसेसेस ग्रोथ होणार आहे, तुमच्या प्रोसेसेस सेट होणार आहेत, तुमचेच विजन आणि मिशन व्यवस्थित अचीव्ह होणार आहेत. आणि हे सगळं करत असताना आम्ही जे नेहमी बोलतो की टॉप लाईन आणि बॉटम लाईनचं योग्य ती सांगड असणार आहे. तर जर का माझी टॉप लाईन वाढते आहे तर माझी
बॉटम लाईन पण त्याच ॲग्रेशननी वाढणं गरजेचं आहे. गरजेचं. आणि हे नक्की होत आहे का हे आम्हाला नंबर्स म्हणजेच फायनान्सेस मध्ये रिफ्लेक्ट होतात. आणि जसं आमची असाइनमेंट पुढे जाते तर हे आमच्या क्लायंट्सना पण दिसतं की ही नक्की ग्रोथ माझ्या बिझनेसमध्ये होते. विवेक सर, मला सांगा की तुम्ही एखाद्या कंपनीला हे असं असं मार्केटिंग करायचंय असं सजेस्ट केलं तर त्यांनी कधी असं नाही असं म्हटलं, किंवा हे नाही आम्हाला, हे नाही आवडले, किंवा हे आता नाही आम्हाला पॉसिबल, असं कधी झालंय? असं आतापर्यंत तर काही झालेलं नाहीये, पण तरी काही त्यांच्यात कन्स्ट्रेंट असतात की असंच का करायचं, मग हे जे तुम्ही सांगताय याला एवढा बजेट आमचं बजेटमध्ये बसत नाही, वाटणार आहे, अशा गोष्टी घडतात. मग त्या केसमध्ये तुम्हाला अजून काय तुम्ही ऍडजस्टमेंट करून देऊ शकताय, त्याच्यात बजेटचा कन्स्ट्रेंट असेल किंवा त्यांचा काय कन्स्ट्रेंट आहे की जाहिराती नाही करायच्या, जाहिराती कमी करायच्या, इंडिव्हिज्युअल जायचं, किंवा लीड्स कसे जनरेट होतील आणि ते लीड जनरेट झाल्यानंतर कन्वर्ट कसे करता येतील, असे कन्स्ट्रेंट येतात त्याच्यात. एकदम पटकन तुम्हाला नाही असं कोणी सांगत नाही, वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. तुम्ही तिघं जी कन्सल्टन्सी करता ते कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये करता? आम्ही IT सोडून बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये कन्सल्टन्सी करतो. का बरं IT? आता IT हे असं क्षेत्र आहे की इथे बघायला गेलं तर देर ऑलवेज इन प्रॉफिट्स. भारतातलं जे ITचं मार्केट आहे किंवा आपण ती इंडस्ट्री बद्दल बोलूया तर इट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री ऑल टुगेदर. अँड इफ यू लुक अबाउट पुणे ॲज अ मार्केट, तर पुण्यामध्ये जास्तीत जास्त कॅप्टिव्ह युनिट्स आहेत. म्हणजे काय की यांचे ऑफिसेस किंवा सर्व्हिसेस या भारताबाहेर दिल्या जातात आणि त्याचं बॅकएंड इथे सांभाळलं जातं. तर आमच्या तिघांची जी एक्सपर्टीज आहे तर त्याचा फार मोठा डाऊन लोड तिथे होईल नाही होईल हे माहिती नाही, किंवा ज्याला आपण कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करतो तर त्यात कितपत बेनिफिट पास ऑन होईल हे सांगता येत नाही. पण IT सोडून बाकी क्षेत्रात कुठेही, म्हणजे अगदी मॅन्युफॅक्चरिंग असेल, ट्रेडिंग असेल, सर्व्हिसेस असतील ज्या कमोडिटाईज होतात, नाही कमोडिटाईज होत, किंवा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर आयटम्स असतील, अशा ठिकाणी कुठेही आमची सर्व्हिस ही ऍप्लिकेबल आहे. अजून एक सॉरी अजून एक एक्सटेन्शन टू ही जे 10 लाख ते 50 लाख पर्यंतचं टर्नओव्हर असलेल्या कंपन्या किंवा 5 वर्ष ते 10 वर्ष चालू झाल्यानंतर 5 ते 10 वर्ष झालेत अशा कंपनी आणि फर्स्ट जनरेशन कंपनीज आम्ही प्रेफर करतो. त्याला कारण असं आहे की सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन कंपन्या एस्टॅब्लिश्ड असतात मोर ऑर लेस. त्यामुळे त्यांना काय त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी झालेली असते की दे डोंट नीड अ कन्सल्टन्सी टू हँडल राईट. आणि ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर 5 करोडपेक्षा जास्त आहे किंवा करोड्स मध्ये आहे ऑलरेडी, तर त्यांना देखील म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की जो ग्राफ आहे टर्नओव्हरचा तो खूपच झिगझॅग आहे. एक्झॅक्टली त्या केसमध्ये त्यांना कदाचित लागू शकेल. पण ती स्टेडी जर का तुम्ही मीडियन बघितला, स्टेडी मीडियन असेल तर त्याला काही आवश्यकता वाटत नाही, आवश्यकता नसतेच. आणि दे कॅन हॅव देअर इंटरनल रिसोर्स हायर्ड टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम्स. दे डोंट नीड अ कन्सल्टंट. म्हणून मग आम्ही ते असं रिस्ट्रिक्ट नाही केलेलं. पण एक जेव्हा आपण विचार करतो ना की व्हॉट आर अवर टार्गेट कस्टमर्स, की ह्या लोकांनी आमच्याकडे यावं असं आम्हाला वाटतं की जे 50 लाखाच्या आतमधले आहेत, सोलोप्रेन्युअर्स आहेत किंवा छोटासा शॉप टाकलेला आहे किंवा त्यांचा टर्नओव्हर 1 कोटीच्या आतमधला आहे, अशा लोकांनी जरूर संपर्क करावा. अरे वा, खूप छान. कन्सल्टन्सी करताना KPI गरजेचं आहे, काय सांगाल त्याबद्दल? की परफॉर्मन्स इंडिकेटर्स हे खूप गरजेचे असतात, इंडिव्हिज्युअल लेवलला देखील आणि कंपनी लेवलला देखील. आता कंपनीचे इंडिकेटर्स, परफॉर्मन्स इंडिकेटर, तर वन इज द बिगेस्ट परफॉर्मन्स इंडिकेटर इज द बॅलन्स शीट. एक्झॅक्टली. फायनान्स मध्ये तर ते विश्वेश विल टेल मोर अबाउट इट. सेकंड बिगेस्ट इज कस्टमर कंप्लेंट. तुमच्याकडे कस्टमर म्हणजे मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट इंडिव्हिज्युअल आणि इंटरनल, मी ब्रॉड लेवलला मी सांगतो की कस्टमर कंप्लेंट आणि त्याचं हँडलिंग आणि त्याचं रिझोल्युशन हे कसं होत आहे, दॅट इज द बेस्ट इंडिकेटर. सेकंड थिंग इज प्रोडक्शन आउटपुट.
हा. प्रोडक्शनचं आउटपुट तुमचं कसं आहे, इनपुट वर्सेस आउटपुट मध्ये काय गॅप आहे, की मी काम तर करतोय पण खर्च इतका होतोय, हा. आउटपुट काहीच येत नाही. तो दॅट कॅन बिकम अ मेजर इंडिकेटर. देन इंटरनल रिजेक्शन्स. सगळ्यात महत्वाचं इंटरनल रिजेक्शन्स कॅन ऑल्सो बिकम अ बिग इंडिकेटर. की इंटरनल रिजेक्ट पण बऱ्याच वेळेला काय होतं की इंटरनल रिजेक्शन होत नाहीत. कारण आपण म्हणजे आपण असं नाही पण जनरली काय होतं की तो मालक जो असतो तोच क्वालिटी बघत असतो. सो इज मोर फोकस्ड ऑन प्रोडक्शन रादर दॅन क्वालिटी समटाइम्स. नॉट एव्हरीबडी आय एम टेलिंग. काही वेळेला मग त्यावेळेला ते रिजेक्शन रेकॉर्ड होत नाही आणि मग करेक्शन होणार नाही. मग कस्टमर कंप्लेंट्स वाढतात. तुमचे इंटरनल रिजेक्शन कमी झाले की कस्टमर कंप्लेंट वाढणार. इंटरनल रिजेक्शन वाढले की कस्टमर कंप्लेंट आपोआप कमी होतील, कारण इंटरनलीच तुम्ही रिजेक्ट करताय. इंटरनल रिजेक्शनचं रिझोल्युशन काय करताय, त्याचं करेक्टिव्ह ऍक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन इज इम्पॉर्टंट. नुसतं करेक्शन करून फायदा नाही, करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि हे असं परत होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायला पाहिजे. सर, फायनान्समध्ये एखादी कंपनी तुमच्याकडे आली किंवा तुम्हाला कन्सल्टन्सी द्यायची आहे, तर कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा प्रेफरन्सली त्या कंपनीकडे बघता, काय दृष्टीने बघता? आता कसं ना, आपण फायनान्स जरी एका आस्पेक्टसाठी कोणी आलं तरी आम्हाला तो होलिस्टिकली बघावं लागतं. तुम्ही अगदी बरोबर विचारलं शंतनू सरांना की केपीआय बद्दल काय. तर केपीआय आणि एसओपी हे दोन खूप मेजर आस्पेक्ट आहेत. बरोबर. केपीआय जर का आपण ठरवला मग तो प्रोडक्शन लेवलला असेल, फायनान्स लेवलला असेल किंवा मार्केटिंग लेवलला असेल. प्रोडक्शन लेवलचा केपीआय काय, जर का प्रत्येकाने त्याला डिफाईन्ड ओरिजिन मध्ये काम केलं तर चुका होण्याच्या चान्सेस कमी असतात, ज्याला टेक्निकल भाषेत डेव्हिएशन म्हणतात. सो तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन हे कमी असेल आणि त्याचा कंट्रोल होऊ शकतो. त्यामुळे गोष्टी बिघडण्या आधीच आपण त्याला सुधारू शकतो. नंबर 1. नंबर 2, हे केपीआय ठरवत असताना हे माझ्या टार्गेटेड गोलकडे अलाइट आहेत की नाही हे बघणं पण तेवढंच गरजेचं असतं. तर आता हे जे काही आपण सगळं बोलतोय हे कुठे येऊन पोहोचतं, तर इट इज अबाउट अ डिसिप्लिन. सो या सगळ्यांमध्ये तुमचं ग्रोथ जे तुम्ही ठेवलेली आहे टार्गेट करण्यासाठी, दुसरं आहे आत्ता जिथे तुम्ही आहात तर याला तुमचा फायनान्स बॅक होतोय की नाही हे बघणं तितकंच गरजेचं आहे. तर ज्यावेळेस आमच्याकडे एखादी असाइनमेंट येते तर आम्ही त्याच्यात हे बघतो की हा जो तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा फायनान्शियल इश्यूज ऍड्रेस करण्यासाठी हे टेक्निकली प्रॉब्लेम आहे की मॅनेजरियल लेवलला प्रॉब्लेम्स आहेत, हे आम्हाला बघणं खूप गरजेचं असतं. फायनान्सच्या डेप्थला आपण जाऊयात, पण आता परत क्रॉस लेवलला बोलू की मॅनेजमेंट लेवलनी जर का इफ दे आर एक्सपेक्टिंग सम ग्रोथ, सो आर दे डिप्लॉइंग मनी बॅक टू बिझनेस हे बघणं खूप गरजेचं आहे. इफ द मनी इज गेटिंग डिप्लॉइड इन अ बिझनेस तर प्रोसेस लॅप्सेसमुळे काही लॉसेस होतात का हे आम्हाला तिथे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. एकदा तिथून आमच्याकडे चेक होऊन आलं की नाही, आता प्रोसेस लॅप्स पण नाही आहे, देन वी कम टू द फायनान्शियल डिसिप्लिन. जर का फायनान्शियल डिसिप्लिन नाही आहे तर मग गडबड व्हायला सुरुवात होते. गडबड कुठे होऊ शकते की कॅश फ्लो, ज्यावेळेस आम्ही फायनान्स मध्ये बोलतो कॅश इनफ्लो बद्दल सगळ्यात जास्त बोललं जातं, आउटफ्लो बद्दल कमी बोललं जातं. आणि तुमची प्रत्येक कॉस्ट ही अकाउंट फॉर होते की नाही हे पण तेवढंच गरजेचं आहे. माझा व्यवसाय जो आहे त्याचा खर्च हा व्यवसायातूनच होतोय, नंबर 1 हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, माझा व्यवसाय आहे पण माझा खर्च हा माझा वैयक्तिक खर्च, माझ्या लेजर प्लेजरचा खर्च हा जर का व्यवसायातून होत गेला तर देयर इज अ मेजर स्लिपेज. पण मग हे पण तुम्हाला चेक करायला लागतं. नक्कीच. कारण जेव्हा आपण बघतो की काही वेळेला पर्सनल खर्च जे आहेत ते कंपनीमध्ये लावले जातात, बरोबर. इथून म्हणजे इथपर्यंत तुम्हाला ते सगळं चेक करायला लागतं. नक्कीच आम्हाला पूर्ण डीप डाईव्ह करावं लागतं. ज्यावेळेस आम्ही डायग्नोसिस करतो, लोकांचं सगळ्यात महत्वाचं काय असतं, एखादा जो बिझनेस ओनर आहे त्याचं म्हणणं असतं की मला टॅक्स कमी लागावा. हे सगळ्यात पहिले त्यावेळेस फायनान्स वाल्यांशी बोलतात मला टॅक्स कसं कमी करता येईल. तर सरळ आहे, रेव्हेन्यू मधून तुम्ही एक्सपेन्सेस कमी करा तर तुमचं टॅक्सेबल रेव्हेन्यू कमी होईल किंवा टॅक्सेबल इन्कम कमी होईल. तर यात वाटेल तसं हे लोक खर्च लावतात आणि तिथेच डिसिप्लिनला खीळ बसते. त्यामुळे ही डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे की माझा व्यवसायासाठीचा जो खर्च आहे तो मी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यातून मला परत हा पैसा व्यवसायात किती आणायचा आहे आणि उरलेलाच पैसा मला घरी घेऊन जायचा आहे. ही जर का डिसिप्लिन एखाद्या नवव्यवसायिकाने सुरुवातीपासून ठेवली तर आम्हाला नाही वाटत की पुढे जाऊन त्याला कधी फायनान्शियल इश्यूज येऊ शकते.
पण समजा ही डिसिप्लिनच पहिल्या दिवसांपासून नाही आहे तर मात्र घोळ होण्याचं सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. आणि आपण बघतो की जास्तीत जास्त स्टार्टअप सुरू होतात, वर्ष 2 वर्ष ते चांगलं करतात, तिसऱ्या वर्षांपासून त्यांना ट्रबल येतो किंवा त्यांना फायनान्शियल क्रंच येतो. हा त्याच्याचमुळे. तर ज्यावेळेस आम्ही कॅश फ्लो पासून सुरुवात करतो तर आम्हाला असं दिसतं की कुठलाही व्यवसायातला जो पैसा आहे हा जास्तीत जास्त त्या प्रमोटरच्या घरी चाललाय किंवा तो त्याला परत घेऊन चाललाय आणि तो व्यवसायात येत नाहीये आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फंड्स मॅनेजमेंट पण करणं खूप फार गरजेचं गरजेचं आहे. आणि हे फंड मॅनेज करताना हा माझा वैयक्तिक खर्च हा माझ्या वैयक्तिक पैशातूनच होणार आहे आणि इकडनं माझ्या व्यवसायाचं उत्पन्न हे व्यवसायातच परत जाणार आहे. हे जर का तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलं तर नक्कीच तुमचं फायनान्शियल स्टेबिलिटी येण्याकडे वाटचाल जाऊ शकते. खूप छान. कित्येक बिझनेस ओनर पगार घेत नाहीत, हो. मग ते त्यांच्या कंपनी अकाउंट मधूनच पर्सनल एक्सपेन्सेस. तर आता आम्ही जे फंटॅस्टिक फ्रायडे नावाचा ग्रुप चालवतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही किती लोक पगार घेतात तुमच्या बिझनेस मधनं. तर एकाचाही हात वर नाही आला. म्हणजे का नाही घेत तुम्ही पगार? तुम्ही तुमच्या बिझनेस मधून तुम्ही पगार घ्यायला पाहिजे ना. बिझनेस इज डिफरंट. तुमचे खर्च तुम्ही तुमच्या पगारात ना तुम्ही 10,000 रुपये पगार घ्या, 20,000 रुपये घ्या, पण तसं होत नाही. त्याचं हे डिसिप्लिन जे सांगितलं, पर्सनल एक्सपेन्सेस जे आहेत ते पगार घ्या आणि तिथून तुम्ही पर्सनल एक्सपेन्सेस करा. कंपनीच्या याच्यात तुम्ही पर्सनल एक्सपेन्स दाखवून फक्त तुमचं टॅक्स लायबिलिटी कमी करायचा प्रयत्न करतात, पण ते होत नाही. विवेक सर, जे स्टार्टअप आहेत जे म्हणतो ते किंवा बाकीच्या कंपन्या आजकाल सोशल मीडियावरती खूप मार्केटिंग करतात, तर ते कितपत योग्य आहे की अजून काही करायला पाहिजे? स्टार्टअप करण्यासाठी मार्केटिंग करणं ही गोष्ट योग्यच आहे, पण त्याच्यात पुढे जाऊन तुम्ही किती सस्टेन होणार आहात याचं सगळं जर अनालिसिस केलं असेल आधी तर ती सुरुवात करायला काहीच हरकत नाही. नाहीतर फक्त मी नवीन काहीतरी करतोय आणि आता गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, स्टार्टअप सुरू करायचं आहे मला म्हणून मी करतोय, असं जर असेल तर ते पुढे जाऊन होत नाही. 2-3 वर्षात त्यांचा डाऊनफॉल सुरू व्हायला सुरुवात होते. पण मग अजून काही सोर्सेस आहेत का की त्यांनी तसं मार्केटिंग करावं, नाही तर मग कन्सल्टन्सीसाठी तुमच्याकडे यावं असं तुम्ही? निश्चितच कन्सल्टन्सी करता ते आले तर त्याच्यात त्यांना सोल्युशन की पुढच्या 5 वर्षाचं कसं असणार आहे, तुमचं काय प्रोजेक्शन आहे, किती तुम्ही प्रोडक्शन तुम्ही करू शकता आहे, आणि मग ते एवढं प्रोडक्शनचं जर वाढणार असेल दरवर्षी तर त्याचं मार्केटिंग कसं करणार, त्याच्यासाठी एक्स्ट्रा मार्केट तुम्ही कुठून मिळवणार, तुमच्याकडे काय काय सोर्सेस अवेलेबल आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला कन्सल्टन्सीची गरज आहे का, हे आधी त्यांनी ठरवायला पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण त्यांना कन्सल्टन्सी देऊन ते सांगू शकतो की पुढच्या 5 वर्षात ह्या वर्षी जेवढा सेल झालाय तो किती पर्सेंटनी वाढला, म्हणजे तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करू शकता. 3 वर्षात म्हणा, 5 वर्षात जे काही ठरलेलं असेल ते असं करून जर गेलं तर स्टार्टअप निश्चितच त्यांना मागे वळून बघायची गरज पडणार नाही आणि मग ते पुढे जातील. मग त्या ह्याच्याने त्यांचा जर कॉन्फिडन्स वाढला पुढे त्यांनी आमची कन्सल्टन्सी कंटिन्यू करू दे अथवा न करू दे, पण आम्ही सॅटिस्फाय असणार त्यावेळेस की एका कंपनीला आम्ही कन्सल्टन्सी दिली आणि दे आर नाव गोइंग वेल इन द बिझनेस. याच्यात एक आठवलं आणि एक मुद्दा जो आपण बोलत होतो फायनान्स मध्ये, तर या तिघांचं जर का तुम्ही संगत घातली तर आपण हे एक प्रश्न येतो की कॉस्टिंग आणि त्याच्यानंतर येतं प्राइसिंग. तर ज्यावेळेस आम्ही फायनान्शियल आस्पेक्टने पण ही गोष्ट बघायला जातो तर आम्ही नक्की हे बघतो की is this particular product is well priced or not, is it underpriced, overpriced, or it is at equilibrium. Exactly. तर आमचं ज्यावेळेस कन्सल्टेशन जातं ते या लेवल पर्यंत जातं की तुमचं राईट प्राइसिंग आहे का तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस. कारण सगळ्यात महत्वाचं काय, ज्यावेळेस एखादा कस्टमर आहे म्हणजे आमच्या व्यवसायासाठी जर का आम्ही व्हॅल्यू त्याला ड्राईव्ह करून देतो आहोत तरच तो आम्हाला प्राइस पे करणार आहे. तर जिथे आपल्याला दिसतं की वी आर ओव्हर प्राइस्ड तर तिथेच तुम्हाला स्टॅग्नन्सी स्वाभाविकपणे येणार आहे. तर किती तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात व्हॅल्यू डिराईव्ह करून द्याल तुमच्या कस्टमरला, हे आम्ही मार्केटिंग लेवलला पण कन्सिडर करतो, प्रोडक्शन लेवलला पण करतो आणि फायनान्स लेवलला पण करतो की तुम्हीच तुमचे फायनान्शियल रिसोर्सेस व्यवस्थित युटिलाइज करून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरू शकता. तुम्हाला खरंच आता आमच्या जो ज्या वेळेस लोनसाठी पण लोक येतात त्यावेळेस आम्ही पहिले असेस करतो की तुम्हाला नक्की गरज आहे का लोन घेण्याची, की तुम्ही तुमचाच पैसा परत रिइन्व्हेस्ट करून
तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता. किंवा तुम्ही तुमचं प्राइस पॉइंट असे ठरवा की काही कस्टमरसाठी तुम्ही ठराविक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आणा विच विल टेक केअर ऑफ युअर मार्जिन्स. आणि देअर कुड बी सम प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस विच रिक्वायर लेसर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि इट विल ऑर इट विल जस्टिफाय युअर एक्सपेन्सेस. या जरी दोन्ही गोष्टी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी येऊ शकते. सर हे तर खूपच छान सांगितलं, पण जेव्हा तुम्ही क्लायंटला तुमच्या किंवा जे कंपनी आहे त्याला क्वालिटी ॲश्युरन्स किंवा काय म्हणू शकतो आपण क्वालिटी ॲश्युरन्स किंवा फायनान्शियल एक स्टेबिलिटी त्याचं ॲश्युरन्स त्यांना खूप महत्त्वाचं असतं. करेक्ट. ते कसं देता तुम्ही कसं देता तुम्ही ते? करेक्ट. तर शांतनुसार क्वालिटी बद्दल सांगतीलच, पण आता त्यात अजून एक मुद्दा म्हणजे आपण याला थोडं चर्चासत्रात आणूया की इन्स्टेड ऑफ अ पिचिंग अ प्रोडक्ट ऑर अ बिझनेस काय आहे की इट्स ऑल अबाउट ह्युमन नाव. ठीक आहे. आपण हे सगळं बघूया की कोणी व्यवसाय सुरू करतो तर त्यालाही 4 पैसे कमवायचे असतात. बरोबर. त्याचं स्किल एक्सपिरियन्स या गोष्टी पकडून तर प्रत्येक जणाला काहीतरी एक ऑपॉर्च्युनिटी दिसते आणि त्याने हा व्यवसाय सुरू केलेला आहे. सो इट हॅज टू बी बेस्ट इन अ मार्केट देन ओनली इट विल गेट सोल्ड. ओके. तर त्यामुळे त्याची क्वालिटी डिराईव्ह करताना आपल्याला मार्केट असेस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे फायनान्सेस लाईन अप करणं गरजेचं आणि लास्टली इट शुड बी टेक्निकली वायबल. तर या गोष्टी बघून आपण एक हे ठरवू शकतो की तुमचं एखादं क्वालिटी हॅज टू बी बेस्ट. इट विल बी डिफाईन्ड बाय द KPIs, SOPs आणि देअर शुड नॉट बी एनी लॅप्सेस. इट शुड बी बॅक्ड बाय गुड फायनान्सेस सो दॅट इट विल बी सस्टेनेबल आणि इट हॅज टू गेट मार्केटेड टू ब्रिंग द बिझनेस इन टू बुक्स. याच्यात पुढे मी म्हणेल क्वालिटी ॲश्युरन्स जसं शांतनु सरांनी आता मगाशी सांगितली की तुमचे इंटरनल क्वालिटी चेकच तुमचा जर नीट नसेल तर तुम्ही पुढे जाऊन काय ॲश्युरन्स देणार त्याच्याबद्दल. तुम्ही त्याच्यासाठी इंटरनल रिजेक्शन किंवा इंटरनल क्वालिटी चेक जर तुमचा एवढा परफेक्ट केला की बाहेरून मला रिजेक्शन येणारच नाहीये काही म्हटल्यावर तिथे तुम्ही कॉन्फिडन्सली सांगू शकताय की माझ्या प्रॉडक्टची क्वालिटी मला माहिती आहे की याला कोणीच त्याला हे करू शकत नाही, चॅलेंज करू शकत नाही. त्या केसमध्ये तुम्ही निश्चित बोलू शकता. इंटरनल तुमचं जर सगळं परफेक्ट आहे मग त्याच्यासाठी KPI, SOP या सगळ्या गोष्टी परत तिथे येतात आणि त्याची जी सांगड घातलेली आहे म्हणून KPI आणि SOP. पण इंटरनल जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला प्रोस्पेक्टला तर करावंच लागत असेल ना? नक्कीच. ते आता क्वालिटी इज ड्युरेबिलिटी. नाही मला हे विचारायचं की तुम्ही क्लायंटला ॲश्युरन्स कसं देता? दॅट्स व्हॉट क्वालिटी इज ड्युरेबिलिटी. क्वालिटी इज क्रेडिबिलिटी. येस. क्वालिटी इज कन्सिस्टन्सी. बरोबर आहे. सो आम्ही जेव्हा आमच्या कस्टमर्सना आम्ही जेव्हा सर्व्हिसेस देतो सो हाऊ वी अश्युअर देम ऑफ अवर क्वालिटी दॅट इज द क्वेश्चन. त्यांच्या KPI मध्ये इम्प्रूव्हमेंट, त्यांच्या टॉप लाईन आणि बॉटम लाईन मध्ये इम्प्रूव्हमेंट इज अवर क्वालिटी अश्युरन्स. कारण आम्ही जे सर्व्हिसेस देतो ते लाईक अप्रोचेबल, अफोर्डेबल आणि अचिवेबल. सो काहीतरी जार्गन नाही करणार. म्हणजे जसं विवेक सर म्हणले की त्याला फायनान्स बॅकिंग पण पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एखादं समजा मी एखादा फूड बिझनेस करतोय सो फूड साठी जे लागणारे 15-20 लायसन्सेस आहेत. एक FSSAIचं लायसन्स नसतं, त्याला बाकी पण लायसन्स असतात. सो बाकीचे जे लायसन्सेस आहेत ते मी घेतलेत का, त्याच्याप्रमाणे मी काम करतोय का, तर आमचं ते बघणं आहे. सो इम्प्रूव्हमेंट इन देअर क्वालिटी इज अवर अश्युरन्स. म्हणजे त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, त्यांचे KPIs इम्प्रूव्ह झाले, दॅट इज अवर अश्युरन्स की आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय किंवा आम्ही ज्या अप्रोचने जातो आहे तो बरोबर आहे. सो दॅट इज अवर अश्युरन्स. आणि अफोर्डेबल आहे. सो फार काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत की अरे बापरे आता किती पैसे खर्च करावे लागतील. हे सगळ्याचं अफोर्डेबल आहे आणि अचिवेबल आहे. आतापर्यंत साधारण तुम्ही किती कंपन्यांना कन्सल्टन्सी केली? मी माझी स्वतःची जेव्हा कन्सल्टन्सी मी केली तेव्हा आय हॅव ऑलमोस्ट 6-7 कस्टमर्स. Vishwesh is doing since last 10 years, so he have his set of customers separately. Combinedly, we are giving consultancy for 2 companies as of now. आणि कारण आम्ही चालू केलं 2 महिन्यापूर्वी. सो आम्हाला पहिल्याच महिन्यामध्ये आम्ही प्रोस्पिक्सचा येस पहिल्याच महिन्यामध्ये आम्हाला एन्क्वायरी आली
आणि मग वी हॅव स्टार्टेड गिव्हिंग देम द इट्स इन व्हेरी प्रायमरी स्टेज. 2 कंपन्या आहेत, पुण्यातल्याच आहेत त्या.